They ask you how you are, you just have to say that you're fine when you're not really fine, but you just can't get into it because they would never understand. कसं काय मित्रांनो, काल मी बघितली UCL फायनल आणि मी तुम्हाला सांगतो UCL फायनल किंवा कुठलीही कॉम्पिटिशन इन जनरल पेनल्टी शूटआउट बघायला जेव्हा मिळते ते पण ॲज अ न्यूट्रल फॅन खूप मोठी उपलब्धी आहे. मी तुम्हाला सांगतो खूप मोठी उपलब्धी आहे, जाम मजा येते. शेवटी काय तर आर्सेनलने केलं बॉटल अँड विदाउट किलियन एम्बापे PSG हॅज हिट फुल थ्रॉटल. क्या बोला तूने? बरं मी विचार केला की यार ठीक आहे यार, आपण फुटबॉल फॅन्स आहोत, आपण UCL फायनल बघूया, काय हरकत नाही. बरं यंदाची टायमिंग पण बाब होती की 12च्या पण आधी मॅच असू शकते, हे मला माहितीच नव्हतं. पण असो, मॅच बघितली तर भाई म्हणजे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग इन्साईट देतो की मी ॲज अ मॅड्रिड फॅन प्रचंड मॅड्रिड डर्बीज बघितले आहेत आणि डियागो सिमिओनेचा पीक हराम बॉल बघितला आहे आणि वर्षानुवर्ष मी ते बघत आलो आहे. सो इट्स नॉट न्यू फॉर मी. बट वॉचिंग आर्टेटा बॉल यस्टरडे आय वॉज लाईक ब्रो, हा डियागो सिमिओनेला टफ कॉम्पिटिशन देणार डूड. आणि काय डिफेंडिंग केली आहे बरं, काय डिफेंडिंग. बरं एवढी सगळी डिफेंडिंग, दुनियाभरची डिफेंडिंग करून शेवटी त्यांनी बॉटल केलं, तो भाग वेगळा. असो, तर कसं आहे ना, आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम मी एक नॉन रिअल मॅड्रिड मॅच बघितली, ठीक आहे. आणि मी बघतोय PSG वर्सेस आर्सेनल. तर व्हॉट आय एम सीइंग इज, मी एक इंटरेस्टिंग पॅटर्न नोटीस केला की ह्या दोघांचे किक ऑफ, की भाई PSG किक ऑफ घेते तर ती समोर मारते, समोर आउटसाईड देऊन टाकते. मग त्यांचं काहीतरी लॉजिक आहे की मग आम्ही प्रेशर टाकणार अपोनेंटवरती. आर्सेनल घेते, आर्सेनल बॉल वरती उडवते आणि वरती एक जगल मारते आणि वरती मारते बॉल आणि मग ते समोरच्या टीमवरती प्रेशर टाकतात. आणि हे सगळं बघून माझं एवढंच म्हणणं आहे की कुठे नेऊन ठेवला आहे स्पोर्ट माझा, हे काय चाललं आहे. बरं कमेंट्रीवाले पण ट्रिप मारतात की अरे तो आर्टेटा आहे ना, आर्टेटानी कसं भरपूर लोकांकडून ट्रेनिंग घेतली आहे आणि त्यांनी NFL ची कन्सेप्ट आणली आहे फुटबॉलमध्ये. जे अमेरिकन फुटबॉल आहे त्याची त्यांनी कन्सेप्ट आणली आहे की त्याच्यावरती कसे फेजेस ऑफ द गेम असतात आणि असं आणि तसं आणि असं आणि तसं. अरे परमेश्वरा, जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ाते हैं. बरं फुल मॅच मी बघतोय, इज्जतमध्ये पीक हराम बॉल चाललाय, काही प्रॉब्लेम नाही, बघतोय. आपल्याला सवय ॲज अ मॅड्रिड फॅन, काही इश्यू नाही. मॅच बघतोय, हराम खोर कोणतरी ऑडियन्समध्ये ना विसल मारतोय अँड इट वॉज साऊंडिंग ॲज इफ की रेफरी विसल करतोय. आणि बोलतो यार विसल वाजते, रेफरीकडे बघतोय मी, रेफरी तर काय नाही करत आहे, प्लेयर्स पण खेळत आहेत इज्जतमध्ये. 5-5 मिनिटांनी ऑडियन्समधून कोणतरी विसल मारत होता. डोक्याचा असा म्हणजे का ना, तू भाई मॅच बघायला आलाय, मॅच बघ, एन्जॉय कर, बँटर कर, घरी जा. त्रास कशाला देतो. आपल्यामुळे 4 लोकांना त्रास होईल असं का वागावं ना मुळात. त्याला धरून चोपला पाहिजे एवढीच माझी इच्छा, बाकी काय नाही. बरं पेनल्टी शूटआउटची मी तुम्हाला एक समरी देतो की आर्सेनलच्या प्लेयरने मिस केली, त्याच्यानंतर रायाने एक सेव्ह काढला, त्याच्यानंतर परत आर्सेनलने 5th पेनल्टी मिस केली. तर बेसिकली इट वेंट फ्रॉम राया 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 खंडे राया, जेजुरीच्या खंडेराया पडतो पाया, तू पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. बरं दोष कुणाचाच नाही आहे, कारण बॉटल करणं आर्सेनलची फितरतच आहे. बरं फॉर PSG इट इज व्हेरी इझी, कारण त्यांना लीगमध्ये काय मेहनत करायची गरज नाही आहे. ते पूर्ण फोकस UCLवर करतात, लीग तर ते तशाही मारतात, त्यांना काय टेन्शन नाही लाईफमध्ये. तुम्ही नियतीचा खेळ बघा. किलियन एम्बापे लेफ्ट अ टीम अँड दॅट टीम हॅज मॅनेज टू विन बॅक टू बॅक UCLs आफ्टर एम्बापे लेफ्ट. किलियन एम्बापे जॉइंड अ टीम अँड दॅट टीम हॅज मॅनेज टू गो ट्रॉफीलेस बॅक टू बॅक फॉर 2 seasons आफ्टर ही जॉइंड दॅट पर्टिक्युलर टीम. किलियन एम्बापे भावा काय नशीब काढलेस. मैं आ जाऊं क्या अपनी पर? अब मैं बोलता हूं तेरे को, मिल मेरे को कई बार. जास्त मी काय बोलणार नाही मित्रांनो, कारण रिअल मॅड्रिडचा रेकॉर्ड धोक्यात आहे, ऑल थँक्स टू PSG. घूम फिर करके फिर तनाव आ गया. अब ये तनाव से मुक्ति कैसे हो. आणि रिअल मॅड्रिडचे 2 पथेटिक सीझन बघून ऑलरेडी माझं डोकं फिरलं आहे. तरी मी एवढं एक्सपेक्ट करतो की सध्या इलेक्शन्स चालू आहेत, तर इलेक्शन्स नंतर रिअल मॅड्रिड पण ॲक्शन मोडमध्ये येईल आणि 4 चांगल्या गोष्टी करेल, एवढीच अपेक्षा. बाकी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.